अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेलं युद्ध आता आणखीनच भीषण बनलं आहे. या युद्धाचे पुढे काय चित्र असेल ते अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र जी चित्र समोर येत आहेत ती या युद्धाच्या भविष्याकडे स्पष्ट निर्देश देत आहेत, की दोन्ही बाजूंनी आता सामान्य नागरिकांसोबत सैनिकांनाही टार्गेट केलं जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हणजेच पेंटागनने इराण युद्धात मारले गेलेल्या 6 अमेरिकी सैन्यापैकी चौघांची ओळख पटवली आहे. पेंटागनने या चौघांचे फोटोही जारी केले आहेत, ज्यात 3 पुरुष आणि 1 महिला सैनिकाचा या ठिकाणी समावेश आहे. या सैनिकामध्ये फ्लोरिडाचे रहिवासी 35 वर्षीय कॅप्टन कोड खोर्स आहेत. दुसरे आहेत नेब्रास्काचे रहिवासी 42 वर्षीय सार्जंट फर्स्ट क्लास नोवा क्रिक्जेन. तिसरे आहेत आयोवाचे रहिवासी 20 वर्षीय सार्जंट डेक्लॉन कोड. त्यांच्यासोबत एक महिला अधिकारी आहेत. मिनेसोटाच्या रहिवासी सार्जंट फर्स्ट क्लास निकोल अमोर. 1 मार्च रोजी झालेल्या हल्ल्यात 6 सैनिक मारले गेले. मात्र अद्यापही दोघांची ओळख पटलेली नाही. ज्या 4 सैनिकांची ओळख पटली आहे त्यांचे फोटो 4 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले. पेंटागनच्या माहितीनुसार हे चारही सैनिक आयोवा राज्याचे रहिवासी आहेत आणि आर्मी रिझर्व्हच्या 103व्या स्टेटमेंट कमांड युनिटमध्ये तैनात होते. ही युनिट सैनिकांना अन्न, पाणी, इंधन, दारुगोळा आणि वाहतूक यासारख्या आवश्यक पुरवठा करते. 1 मार्च रोजी ड्रोनने कुवेतच्या पोर्ट शुआयबा येथील एका कमांड सेंटरवर हल्ला केला. त्यावेळी अमेरिकेच्या या सैनिकांचा मृत्यू झाला. एपीच्या वृत्तानुसार आर्मी सेक्रेटरी डॅनियल डिक्सक्रॉस यांनी म्हटलं, की या सर्व पुरुष आणि महिलांनी आपल्या स्वइच्छेने शौर्याने देशाच्या संरक्षणासाठी काम केलं. त्यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैनिकाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं, की युद्ध संपण्यापूर्वी आणखी मृत्यू होऊ शकतात. युद्धामध्ये असे होतच असते. अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर इराणचीही प्रतिक्रिया आली. इराणने अमेरिकेवर आरोप केला, की तो जाणीवपूर्वक जागतिक संघर्षांना खतपाणी घालत आहे, जेणेकरून भारत, चीन आणि रशियासारख्या उदयोन्मुख शक्तींना पुढे जाण्यापासून रोखता येईल. एका मुलाखतीत इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयाचे विशेष प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सांगितलं, की वॉशिंग्टनचे उद्दिष्ट तेहरान पलीकडील खूप दूरवर पसरले आहेत. ते म्हणाले, अमेरिकेचे लक्ष इराण नाही तर इराणनंतर ते इतर देशाकडेही वळेल. येत्या काळात जगातील सर्वात शक्तिशाली देश भारत, चीन, रशिया आणि अमेरिका असतील. म्हणूनच अमेरिकेला कोणी भागीदार नको आहे. भारत किंवा चीन शक्तिशाली व्हावे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळेच भविष्यात ते हे रोखण्यासाठी तो अनेक युद्ध लढवतो आहे. दरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCने दावा केला आहे, की त्यांनी हिंद महासागरातील एका अमेरिकी विनाशिकेवर हल्ला केला. IRGCचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नैनी यांनी सांगितलं, की इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याची पर्शियन गल्फ क्षेत्रातील अमेरिकी तळ आणि युद्धनौकांना लक्ष्य केलं, ज्यामुळे अमेरिकी विमानवाहूक युद्धनौका USS अब्राहम लिंकनला इराणी किनाऱ्यापासून मागे हटावं लागलं. इराणचा दावा आहे, की टू प्रॉमिस 4 ऑपरेशनच्या पहिल्या 2 दिवसात अमेरिकी सैन्याचं मोठं नुकसान झालं असून 2 दिवसात 650हून अधिक सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. इराणच्या दाव्याच्या नंतर अमेरिकेने स्वतःचे दावे केले आहेत, ज्यात इराणला मोठं नुकसान पोहोचवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकूण पाहता दोन्ही बाजूकडून विध्वंसाचे आणि विजयाचे स्वतंत्र दावे केले जात आहे. या युद्धामुळे सामान्य नागरिकांचे जे नुकसान होत आहे त्याला कधी पूर्णविराम मिळेल याचे उत्तर या दोघांशिवाय इतर कोणाकडेही नाही. सध्या या बातमीमध्ये एवढंच. या प्रकरणाशी संबंधित आणि अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्ध परिस्थितीशी निगडीत जे काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तोपर्यंत DC मराठी पाहत राहा. माझं नाव ज्ञानेश.